आज आपण हरभऱ्याची रस्सा भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण 2 मीडियम साईजचे उभे चिरलेले कांदे घेतले आहेत, त्यानंतर 2 टोमॅटो घेतले आहेत, खोबरं सुक्कं घेतलं आहे, त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या आणि हे हरभरे घेतले आहेत आपण काळे चणे। हे असे 2 शिट्टीला आपण वाफून घेतले आहेत कुकरमध्ये। कांदा लसूण मसाला, मीठ, धनिया पावडर, गोडा मसाला, मिरची पावडर, हळद। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहे आणि त्यामध्ये कांदा परतून घेणार आहे 2 मिनिटं। कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। आता आपला कांदा परतत आलाय, त्यामध्येच आपण खोबरं टाकून घेऊया। खोबरं पण आपण 2 मिनिटं परतून घेऊया तेलामध्ये। त्याला जर ब्राऊन कलर यायला लागला की आपण ते काढून घेऊया। हे पहा आता कलर यायला लागलेला आहे कांद्याचा आणि खोबऱ्याचा। त्यामध्येच आपण ह्या कोथिंबीरच्या काड्या पण ऍड करणार आहे, त्या पण आपण 2 मिनिटं परतून घेणार आहे। आता आपले हे मसाले व्यवस्थित परतून झाले, कांदा, खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या। आता आपण हे थंड होऊन मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेऊया। आता हे आपलं जे आपण भाजले होते सारण ते आपलं आता थंड झालेलं आहे। त्यामध्येच आता आपण 2 टोमॅटो कापून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे आता आपण ह्याची मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे। आता आपण पॅन मध्ये 3 ते 4 चमचे मोठे तेल टाकणार आहे। आता आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहे जे आपण मिक्सरला वाटून घेतले होते। आता हे सगळे मसाले आपण 2 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। वाटण आपण तेलामध्ये परतून घेतले, त्यामध्ये आता आपण सुके मसाले ऍड करू। हळद घेऊया अर्धा चमचा, धनिया पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात तिखट करू शकता आणि मीठ चवीपुरतं। आता हे आपण मसाले सगळे परतून घेऊया। आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। ह्याला जरा चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटात ह्याला व्यवस्थित तेल सुटतं, जेणेकरून आपली भाजी खाण्यासाठी अजून चविष्ट लागते। तुम्ही ह्यामध्ये कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुमचा घरचा काळा मसाला किंवा तुम्ही घरी जो केला असेल लाल तिखट ते तुम्ही वापरू शकता। आता बघा आपले मसाले किती व्यवस्थित परतले आहेत आणि कढईने तेल सुटले आहे। याचा अर्थ काय की आपले मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले गेले आहेत आणि याचा कलर पण बघा किती छान आलेला आहे। आता आपण ह्यामध्ये जे हे शिजवलेले हरभरे होते ते टाकून घेऊया। आता हे हरभरे आपण मसाल्यामध्ये परतून घेतले। ह्यामध्ये तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ऍड करायचं आहे। मी मिक्सरच्या भांड्यात धुवून घेतलेलं आहे, तेच पाणी मी ऍड करणार आहे। तुम्हाला जितकं पातळ हवं असेल भातावर खाण्याच्या हिशोबाने किंवा चपाती भाकरीवर खाण्याच्या हिशोबाने तुम्ही त्यानुसार पाणी ऍड करू शकता। मी ह्यामध्ये कमीत कमी 2 ग्लास पाणी ऍड करणार आहे। ह्याला आता आपण 3 ते 4 मिनिटं एक छानपैकी उकळी काढून घेऊया। आता बघा आपली भाजी किती छान व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि कडेने पूर्ण तर्री सुद्धा आलेली आहे। त्यामध्ये आपण आता पहिले एक उकळी आली आहे तर आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि त्यानंतर ती सर्व करून घेऊ। अशा प्रकारे आपली हरभऱ्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे। त्याबरोबर आपण इंद्रायणी राईस घेतलेला आहे, लिंबू, मुळा आणि टोमॅटो घेतलेला आहे। तुम्ही याबरोबर चपाती सुद्धा खाऊ शकता, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी काही पण खाऊ शकता।